भाग 18. रणजी पदार्पणातच शतक. सलग 2 वर्ष सातत्याने टनानिशी धावा केल्यामुळे मुंबईतर्फे पहिल्या दर्जाच्या क्रिकेटपर्यंतचा सचिनचा मार्ग मोकळा झाला होता. कारण अगदी सर्व स्पर्धांमध्ये त्यांनी या धावा केलेल्या होत्या. अर्थात तरीही त्याचा रणजी संघातला प्रवेश तो गृहीत धरू शकणार नव्हता. संघाची अंतिम निवड होण्याआधीच्या चाचणी सामन्यामधून त्याने स्वतःची गुणवत्ता सिद्ध करणं आवश्यक होतं. संभाव्य रणजी खेळाडूंच्या यादीमधूनच सामन्यासाठी संघ निवडले गेले. राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष नरेन ताम्हाणे, भारताचे माजी सलामीवीर सुधीर नाईक आणि मुंबईचे माजी कर्णधार मिलिंद रेगे हे निवड समिती सदस्य चाचणीसाठी हजर होते. मुंबई आणि भारताचे माजी कप्तान अजित वाडेकर मात्र उपस्थित राहू शकले नव्हते. पहिल्या सामन्यात 55 धावा केल्यानंतर दुसऱ्या फलंदाजाला संधी मिळावी म्हणून सचिनला निवृत्त व्हावं लागलं. या त्याच्या धावा झाल्या होत्या त्या फलंदाजांसाठी नंदनवन असणाऱ्या खेळपट्टीवर, गोलंदाजांना अथक परिश्रम घ्यायला लावणाऱ्या खेळपट्टीवर. पण तरीही त्या धावा त्याचा हुरूप वाढवणाऱ्या होत्या. दुसऱ्या सामन्यासाठी मात्र खेळपट्टीवर गवत होतं आणि वेगवान गोलंदाजांना मदत करणारी ती खेळपट्टी होती. प्रतिस्पर्धी संघात राजू कुलकर्णी होता. त्यावेळी भारतातर्फे खेळण्याचा अनुभव त्याच्या गाठीशी होताच. शिवाय भारतातला त्यावेळचा सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ख्याती होती. दोन्ही सलामीवीर चटकन बाद झाल्यावर सचिन मैदानावर उतरला. तेव्हाही चेंडूवरची लकाकी कायम होती आणि जलदगती गोलंदाज फारसे थकलेले नव्हते. मात्र सचिनवर फारसा परिणाम झाला नाही. त्याने तब्बल 9 चौकारांसह 54 धावा शांतपणे फटकावून काढल्या. त्याच्या खेळीदरम्यान त्याने ज्या कौशल्याचं आणि तंत्राचं प्रदर्शन केलं ते मोठंच आल्हाददायक होतं. विशेषतः त्या हिरव्यागार खेळपट्टीवर 7 षटकांचा स्पेल टाकणाऱ्या राजू कुलकर्णीशी त्याचा झालेला सामना तर या अनुषंगाने लक्षणीयच होता. सचिनच्या खेळीमुळे मुंबई रणजी संघात त्याची निवड झाली आणि मग लोकप्रिय क्रीडा साप्ताहिक स्पोर्ट्सवीकमध्ये मिलिंद रेगेंनी लिहिलं, मुंबई रणजी संघामध्ये सचिनला स्थान द्यायचं आम्ही ठरवलं आणि त्याला त्याचा 4था क्रमांकही देण्याचं ठरवलं. सचिनची फलंदाजी पाहून संघातल्या प्रत्येकालाच विलक्षण आनंद झाला होता. कासलीवाल, खेर आणि सबनीस या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना फ्रंटफूटवर ड्राईव्ह करणारा सचिनच एकमेव फलंदाज होता. आणि लक्षात घ्या, वानखेड्याच्या सरावाच्या खेळपट्ट्या चांगल्याच तिखट असतात. आजकाल मध्यमगती गोलंदाजाला तोंड देताना प्रत्येकच फलंदाजाचा कल बॅकफूटवर असतो हे मी पाहिलेलं असल्यामुळेच सचिनच्या फ्रंटफूट ड्राईव्हचा उल्लेख मी विशेषाने केलाय. सचिनच्या कुवतीबद्दल निवड समितीची खात्री झालेली होती आणि त्याचा मोठ्या दर्जावरील संघात समावेश करायचा हे त्यांनी ठरवलं होतं. पण तेव्हाचे मुंबईचे आणि भारताचे कप्तान दिलीप वेंगसरकर अजूनही सचिनला फलंदाजी करताना पाहू शकले नव्हते. सचिनची छोटी मूर्ती आणि त्याचं छोटं वय पाहता तो वेगवान गोलंदाजांना कसा सामोरा जाईल याचाच वेंगसरकर विचार करत होते. वयाच्या 15व्या वर्षी सचिनची उंची फक्त 5 फूट 2 इंच होती. त्याची शरीरयष्टीही किरकोळ अशीच होती. तो किती घणाघाती फटके मारू शकतो याची कल्पना त्याच्याकडे पाहून बिलकुल येत नसे. आणि त्या वयात एखादी दुखापत जर झाली तर सचिनचा आत्मविश्वास डळमळेल अशीही काळजी वेंगसरकरांना वाटत होती. अंजुमन ए इस्लाम विरुद्धची सचिनची हॅरिस शील्ड अंतिम फेरीतली खेळी वेंगसरकरांनी पाहण्याचा योग थोडक्यात चुकलेला होता. ते मैदानावर पोहोचेपर्यंतच शारदाश्रमचा संघ बाद झाला होता. सचिनची फलंदाजी पाहण्याचा मानस वेंगसरकरांनी बोलून दाखवला. मुंबईच्या अंतिम 11 जणांच्या संघात सचिनचा समावेश होण्यासाठी त्यांचा शब्द साहजिकच वजनदार ठरणार होता. भारताच्या दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ मुंबईतच होता. वेंगसरकरांनी सचिनला नेटमध्ये बोलावलं आणि सर्व गोलंदाजांचा आत्मविश्वासाने सामना करताना त्यांनी सचिनला बघितलं. मग त्यांनी कपिल देवला आमंत्रित केलं. सचिनची मूर्ती पाहून आणि बहुधा सचिनबद्दल फारसं काही ठाऊक नसल्याने सुरुवातीला कपिलने काही चेंडू छोटीशीच धाव घेऊन टाकले. पण सचिनचा आत्मविश्वास पाहून मात्र कपिलने आपल्या नेहमीच्या रनअपसह नेहमीच्या जोशात तिखट गोलंदाजी केली. सचिनने तेव्हाही छान फलंदाजी केली आणि वेंगसरकरांनी आपली संमती दिली. मुंबई संघातलं सचिनचं स्थान नक्की झालेलं होतं.
सचिनकडून नेहमीच काही चांगलं ऐकायची आम्हाला सवय झाली होती. तरी देखील कपिल देव समोर त्याने केलेल्या फलंदाजीचं वर्णन त्याच्या तोंडून ऐकताना आम्ही भारावूनच गेलो. खुद्द सचिनलाही त्याच्या मुंबई संघातल्या निवडीची आणि तो 4थ्याच क्रमांकावर फलंदाजी करणार असल्याची जाणीव झालेली होती. पण त्यावर फारसा विचार न करण्याचाच प्रयत्न त्याने केला आणि आपले नेहमीचे कार्यक्रम सुरू ठेवले. आपल्या खेळामध्ये कुठल्याही प्रकारचं दडपण किंवा अनावश्यक चिंता त्याने येऊ दिली नाही. तेव्हा रणजी साखळी सामने 3 दिवसांचे असत. गुजरात विरुद्धचा सामना मुंबईतच खेळला जाणार होता. आपल्या ओळखीच्याच वातावरणात रणजी पदार्पण करायला मिळणं हा सचिनच्या सुदैवाचाच भाग होता. पण त्याचबरोबर घरचे प्रेक्षक, त्याचे मित्र आणि हितचिंतक यांच्या अपेक्षांनाही त्याला सामोरं जायचं होतं. या साऱ्याचा मुकाबला तो करू शकणार होता का? वेंगसरकर भारतासाठी खेळण्याच्या तयारीत होते. त्यामुळे मुंबई संघाचं नेतृत्व लालचंद राजपूतकडे आलेलं होतं. 1986 मध्ये राजपूत भारतातर्फे श्रीलंकेविरुद्ध खेळलेला होता. 1982 साली इंग्लंड विरुद्ध देशासाठी खेळलेला सुरू नायक मुंबई संघातला सर्वात बुजुर्ग खेळाडू होता. अनुभवी शिशिर हत्तंगडी आणि मुंबईचा सर्वात अनुभवी ऑफ स्पिनर किरण मोकाशी हे सुद्धा मुंबई संघात होते. मध्यम गती गोलंदाज आणि उपयुक्त फलंदाज धनसुख पटेल गुजरातचं नेतृत्व करीत होता. दीपेश ठक्कर आणि जयेंद्र पटेल हे त्याच्या संघातले इतर मध्यम गती गोलंदाज. जॉय झिंटो आणि भरत मिस्त्री हे 2 डावखुरे फिरकी गोलंदाज आणि निसर्ग पटेल हा ऑफ स्पिनर असा गुजरातचा ताफा होता. गुजरातने प्रथम फलंदाजी केली, पण चहापानापूर्वीच त्यांचा डाव 140 धावात आटोपला. दिवसाखेरीस मुंबईने 1 बाद 95 धावा केल्या. लालचंद राजपूत आणि ॲलन सिप्पी नाबाद फलंदाज होते. आता पुढचा गडी बाद झाला की मुंबईतर्फे प्रथमच सचिन खेळणार हे नक्की दिसत होतं. 11 डिसेंबर 1988 हा सामन्याचा दुसरा दिवस होता. सचिन सकाळी लवकरच तयार झाला. मग त्याने मोठ्या उभ्या आरशासमोर सराव केला. जणू तो गुजरातच्या गोलंदाजांना सामोरं जाण्याची कल्पनाच करत होता. सकाळी 8 वाजता घर सोडताना मला आणि नितीनला आपली फलंदाजी पाहायला येण्यासाठीही त्याने सांगितलं. सामना सुरू होण्यापूर्वी जेव्हा आम्ही वानखेडे स्टेडियमवर पोहोचलो तेव्हा पॅव्हिलियनमध्ये 200-300 प्रेक्षक उपस्थित होते. साहित्य सहवासमधले सचिनचे मित्र तर पूर्ण जोशातच होते. त्यांच्याप्रमाणेच शारदाश्रमचे त्याचे संघ सहकारी सुद्धा हजर होते. नरेन ताम्हाणे, सुधीर नाईक, मिलिंद रेगे या निवड समिती सदस्यांसह भारतीय क्रिकेटचे एक लोकप्रिय अष्टपैलू खेळाडू एकनाथ सोलकर, 1987च्या भारतीय वर्ल्ड कप संघाचे प्रशिक्षक वासू परांजपे आणि तेव्हाच्या राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर हे सुद्धा आपापली उपस्थिती राखून होते. आपल्या लाडक्या विद्यार्थ्याला पाहण्यासाठी आचरेकर सरही आलेले होते. त्या दिवशी दस्तूर खुद्द सुनील गावस्करांनी सुद्धा आवर्जून येण्याचं केलेलं होतं. सचिनचं रणजी पदार्पण पाहणं हाच एकमेव उद्देश या साऱ्या बड्या मंडळींसमोर होता. आपल्यावर प्रत्येकाने जो विश्वास दाखवलाय तो सार्थ ठरवण्याची जबाबदारी आता सचिनची होती. मी मात्र पॅव्हिलियनमध्ये न बसता एका मित्राबरोबर समोरील नॉर्थ स्टँडमध्ये गेलो. तिथूनच मी सामना पाहिला. खेळ सुरू झाला आणि जवळजवळ उपहारापर्यंत राजपूत आणि सिप्पी भक्कमपणे खेळले. पण प्रेक्षकांना मात्र सचिनची फलंदाजी पाहायची उत्सुकता लागून राहिली होती. मुंबई क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच मुंबईच्या प्रेक्षकांना मुंबईची एक विकेट पडायला हवी होती. झेल सोडणाऱ्या गुजरातच्या एका क्षेत्ररक्षकाची तर त्यांनी हुर्रीच उडवली. ते मात्र अयोग्य होतं. मग उपहाराला 10-15 मिनिटं असताना राजपूतने 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तो अपयशी ठरला. 99 धावावर तो धावचीत झाला. हातातोंडाशी शतक आलेलं असताना बाद होण्याचं दुःख काय असतं ते ठाऊक असल्यामुळे प्रेक्षकांना राजपूतबद्दल सहानुभूती वाटली. पण अखेर ते सचिनला पाहू शकणार होते. वातावरणात जणू वीज भरलेली होती. प्रत्येकजण उत्कंठेने फुटत होता. मैदानावर पाऊल ठेवताना सचिनचं जे काही स्वागत झालं ते अवर्णनीय आणि अविश्वसनीय असंच होतं. त्याच्या वयाची मुलं जणू सचिनच्या रूपाने स्वतःलाच पहिल्या दर्जाच्या क्रिकेटमध्ये पाऊल ठेवताना पाहत होती. कमॉन सच्चू,
साहित्य सहवासमधले त्याचे मित्र ओरडत होते. आमच्या सोसायटीतले सारेच सचिनला प्रेमाने सच्चू म्हणत. मुंबईचा धावफलक 2 बाद 206 अशी सुदृढ परिस्थिती दाखवत होता. पण फलंदाजीची वेळ येण्यासाठी तब्बल 1.5 तास वाट पाहावी लागलेली असल्याने त्याची एकाग्रता भंगलेली आहे की काय अशी मला भीती वाटत होती. गुजरातची धावसंख्याही मुंबईने पार केली असल्यामुळे फलंदाजीचे बोनस गुण मिळवण्यासाठी मुंबईला जलद गतीने धावा जमवण्याची आवश्यकताही होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच सचिनला फटकेबाजी करावी लागणार होती. त्याचप्रमाणे नव्या फलंदाजाला बाद करण्यासाठी प्रतिस्पर्धी अवलंबत असलेल्या डावपेचांना आणि हातखंड्यांनाही सचिनला सामोरं जायचं होतं. क्षेत्ररक्षकांनी घेरून नव्या फलंदाजाला चूक करण्यासाठी भाग पाडणं ही सुद्धा एक चालच असते. आणखी एक गोष्ट, कुठलंही सत्र संपण्याआधी नुकताच बळी मिळालेला असल्यामुळे नवा हुरूप मिळालेल्या क्षेत्ररक्षकांच्या आक्रमक व्यूहरचनेला तोंड देणंही बऱ्याच फलंदाजांना आवडत नाही. सचिनची खेळपट्टीकडे वाटचाल सुरू होती तेव्हा अशाच साऱ्या शंकांनी मला घेरलेलं होतं. आम्ही साऱ्यांनी याच दिवसाची वाट पाहिलेली होती. सचिन या सर्व परीक्षात उतरेल. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा सचिनच्या त्या पदार्पणाच्या खेळीचा प्रत्येक क्षण माझ्या पक्का लक्षात आहे. जणू सारं काही आजही माझ्या डोळ्यासमोर घडताना मला दिसतंय. सचिनने त्याची बॅट काखेत धरली आहे आणि त्यामुळे ग्लव्स चढवण्यासाठी त्याचे हात रिकामे राहू शकतायत. फलंदाजीसाठी बाहेर पडण्यापूर्वीच तू ग्लव्स का नाही चढवून ठेवत, मी त्याला बऱ्याचदा विचारलं होतं. त्यामुळे क्षेत्ररक्षक माझ्याकडे रोखून पाहतायत आणि माझे मित्र आणि प्रेक्षक माझ्याकडे बघतायत याचा मला विसर पडतो. क्रीजपर्यंत जाताना काही ना काही करत राहणं मला आवडतं, त्याने स्पष्टीकरण दिलं होतं. तो आता मान खाली घालून खेळपट्टीवर पोचलाय. राजपूत तिसरी धाव घेताना धावचीत झालेला असल्याने सचिनला ताबडतोब गोलंदाजाचा सामना करायचा नाहीये. पुढच्याच आणि षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सिप्पीने 1 धाव घेतली आहे. सचिन अजूनही नॉन स्ट्रायकर एंडलाच आहे. एक संपूर्ण निर्धाव षटक टाकलं गेलेलं सचिन पाहतो. 7 चेंडूंनंतर आता सचिन फलंदाजी करणार आहे. गार्ड घेऊन तो खेळपट्टीला 1-2 ठिकाणी टॅप करतो. व्यूहरचना ध्यानात घेतो. तिथल्या तिथेच धावून तो शरीर मोकळं करतो आणि आपल्या पहिल्या दर्जाच्या कारकिर्दीतला पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार होतो. त्या भल्या मोठ्या मैदानात आता शांतता पसरली आहे. त्या शांततेमध्ये मला 2-1 क्षेत्ररक्षकांचं बोलणं सुद्धा ऐकू येतं. फलंदाजाची एकाग्रता मोडण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो. गुजरातचा ऑफ स्पिनर निसर्ग पटेलचा पहिला चेंडू योग्य टप्प्यावर पडलाय. पाय पुढे टाकून सचिनने बचावात्मक पवित्रा घेतलाय. दुसरा चेंडू म्हणजे पहिल्या चेंडूचा ॲक्शन रिप्लेच असतो. तिसरा चेंडू किंचित उंची दिलेला असतो. ऑफ स्टंपवरचा हा चेंडू फ्रंटफूटवर ड्राईव्ह खेळण्यासाठी आमंत्रित करणारा असतो. फिरकीच्या विरुद्ध दिशेने फटका मारताना चूक होईल आणि झेल उडेल अशाच आशेने टाकलेला. प्रत्येक ऑफ स्पिनरची ही डोकेबाज अशी चाल असते. अर्थात सचिनने हे आव्हान स्वीकारलंय. त्याने आपला डावा पाय पुढे टाकलाय. फिरकीच्या विरुद्ध दिशेने आपल्याला चेंडू ड्राईव्ह करायचा आहे हे सचिनला ठाऊक आहे. त्यामुळे त्याने आपल्या बॅटची दिशा कव्हरच्या दिशेने वळवली आहे आणि अचूक तंत्राचं प्रदर्शन घडवीत फटका खेळलेला आहे. चेंडू कव्हर सीमारेषेकडे सरसरत पोहोचतोय. एका तंत्रशुद्ध फटक्यावर चौकार वसूल करत सचिनने आपलं खातं उघडलंय. गुड शॉट सच्चू, सचिनचे दोस्त ओरडतात आणि क्षणार्धात संपूर्ण स्टेडियम कौतुकाच्या पावतीने दणाणून उठतंय. नंतरचे 2 चेंडू सचिन नुसतेच बचावात्मकपणे खेळून काढतो. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मात्र ऑन ड्राईव्हचा चौकार लगावतो. गोलंदाज आणि मिडॉनच्या बरोबर मधून मारलेला हा फटका अप्रतिमच असतो. उपहाराच्या वेळी सचिन 10 धावांवर नाबाद असतो. त्याचे दोन्ही चौकार सफाईदार असतात. या फटक्यांनी त्याला निराळाच आत्मविश्वास दिलेला असल्याचं आणि तो छान सुरात खेळत असल्याचंही दिसतंय. तोपर्यंतच्या खेळाने उपहारानंतर आणखीही आतषबाजी पाहायला मिळणार अशीच खात्री प्रेक्षकांना दिलेली असते. उपहारानंतर सचिनच्या बॅटमधून स्क्वेअर कट, ड्राईव्हज, स्वीप, उचलून मारलेले पुल अशा साऱ्या फटक्यांची झालेली उधळण इतकी जादूमय होती की त्याचं अर्धशतक कधी पूर्ण झालं हेच माझ्या लक्षात आलं नाही.
इतकंच नव्हे तर तो शतकाच्या दिशेनेही वाटचाल करतोय हे सुद्धा मला जाणवलं नाही. दुसरा नवा चेंडू घेतला गेला तेव्हा सचिन 70मध्ये खेळत होता. अर्थात नवा चेंडू आणि मुंबईला जलद गतीने धावा फटकावण्यापासून रोखण्यासाठी दूरवर पसरवलेले क्षेत्ररक्षक याचा सचिनवर काहीच परिणाम होत नाही. मनमुराद फटकेबाजी करत जेव्हा तो चहापानासाठी परततो तेव्हा त्याच्या नावावर 80 पार धावा लागलेल्या असतात. चहापानानंतर मुंबई संघाची किंचित पडझड होते. आपलं शतक पूर्ण केल्यावर ॲलन सिप्पी बाद होतो. इक्बाल खान शून्यावरच त्रिफळाचीत होतो तर केवळ 1 धाव करून सुरू नायक धावचीत होतो. त्याच सामन्यात रणजी पदार्पण करणारा समीर तळपदे आता सचिनचा साथीदार म्हणून मैदानावर आलाय. या 3 फलंदाजांचं चटपट बाद होणं सचिनवर परिणाम करून जाईल का, त्याची लय तुटेल का, अशा शंकांनी मी किंचित चिंताग्रस्त होतो. पण सचिनला असल्या चिंता सतावत नाहीत. शांतपणे अगदी निर्धास्तपणे तो खेळतच राहतो. सचिनच्या 95 धावा असताना मध्यमगती गोलंदाजांकडून चेंडू डावखुरा फिरकी गोलंदाज भरत मिस्त्रीच्या हाती जातो. आता मिस्त्री पॅव्हिलियनच्या बाजूने गोलंदाजी करणार होता. ती क्षेत्ररचना आजही एखाद्या चित्रासारखी माझ्या मनावर कोरलेली आहे. एक स्लिप, पॉइंट, कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, लॉंग ऑफ, मिड ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग याच व्यूहरचनेसह चेंडूला उंची देऊन भरत मिस्त्री सचिनला सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न करत होता. उंची दिलेल्या चेंडूला ड्राईव्ह करण्यासाठी सचिन क्रीज सोडून बाहेर येईल आणि जर त्याच्या बॅटच्या पट्ट्यातून चेंडू हुकला तर त्याला यष्टीचित करता येईल असाही त्याचा मानस आहे. पण सचिन सरसावत पुढे येतो आणि कव्हर्समधून सणसणीत ड्राईव्ह मारतो. त्याचा फटका एवढा जोरकस असतो की अगदी डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑफ सुद्धा सीमारेषेपार उधळलेला तो चेंडू केवळ परत आणण्यापलीकडे फारसं काही करू शकत नाहीत. 95 वरून आता तो 99 वर पोचलाय. पदार्पणाच्या सामन्यातच शतक डोळ्यासमोर दिसताना मारलेल्या त्या फटक्यातून दिसलेला सचिनचा आत्मविश्वास कमालीचा असतो. याच फटक्याला डावातला सर्वोत्कृष्ट फटका अशी पावती सर्वच वर्तमानपत्रांनी दिलेली होती. स्टेडियममध्ये हजर असलेल्या जाणकार क्रिकेटप्रेमींचं मतही यापेक्षा वेगळं नसतं. आता सचिनच्या 100व्या धावेची वाट पाहताना प्रेक्षक शांत असतो. गुजरातचा कप्तान एकेरी धाव रोखण्यासाठी क्षेत्ररक्षण आवळतो. मिस्त्री एक जलद चेंडू सोडतो. या चेंडूला त्याने उंची दिलेली नसते. सचिनला बॅकफूटवर ढकलून त्याला पायचीत करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. पण सचिन फ्रंटफूटवरच कायम असतो. तो चेंडू बॅटवर येण्याची वाट पाहतो आणि मग मनगट वळवून तो चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने धाडून एकेरी धाव घेतो. तेव्हाच अख्खं स्टेडियम उफाळून उठतं. ज्या क्षणाची ते इतका वेळ वाट पाहत असतात त्या क्षणाची ते आता मनमुरादपणे चव घेत असतात. रणजी पदार्पणातच सचिनने शतक पूर्ण केलेलं असतं. त्याच्या 100 धावा केवळ 129 चेंडूत आणि 12 चौकारांच्या सहाय्याने प्रत्यक्षात उतरलेल्या असतात. पुढच्याच षटकात तळपदे 5 धावांवर पायचीत होतो आणि 6 बाद 394 धावांवर मुंबईचा डाव घोषित केला जातो. प्रचंड कडकडाटामध्ये सचिन पॅव्हिलियनमध्ये परततो. या क्षणी प्रत्येक प्रेक्षक उभा राहिलेला असतो. मुंबईचे निवड समिती सदस्य आणि दिलीप वेंगसरकरांनी दाखवलेल्या विश्वासाला सचिनने सार्थ ठरवलेलं असतं. मानसिक कणखरता, अतिशय अचूक तंत्र आणि काही केवळ आनंददायी फटके त्याने खेळलेले असतात. आपल्या हितचिंतकांसमोर त्याने हे शक्य करून दाखवलेलं असतं. या हितचिंतकांमध्ये भारतीय क्रिकेटमधली नामवंत मंडळीसुद्धा असतात. अर्थात हे सारं घडत असताना सचिनने आणखीही एक नवीन जबाबदारी खांद्यावर घेतलेली असते. आता त्याच्याकडून असणाऱ्या अपेक्षा आणखी वाढणार असतात आणि त्या अपेक्षांना त्याने जागायचं असतं. वय 15 वर्ष 7 महिने आणि 17 दिवस. रणजी स्पर्धेत पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावणारा सचिन सर्वात तरुण शतकवीर ठरलेला असतो आणि तोही मोठ्या दिमाखदार पद्धतीने.